नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या गणिताच्या तासामध्ये मी स्वाती कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करते. बघा, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्स तुम्ही मागच्या वर्षी पण शिकलेला आहात, 5वी मध्ये पण 4थी मध्ये पण. जेव्हा एखादी संख्या इनकम्प्लीट असते डिव्हिजन, तेव्हा ती फ्रॅक्शनमध्ये आपण लिहितो. तर त्याच्यावरच आता आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. पण तरी एकदा आपण फ्रॅक्शन म्हणजे काय हे आपण एकदा रिवाइज करूया. बघा, हे एक चित्र दिसतंय तुम्हाला, दिसतंय? तर यामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला की काही ॲपल्स दिलेले आहेत बघा. आणि ते ॲपल्स बघा, इथे एक ॲक्टिव्हिटी दिली तुम्हाला की डिव्हाइड द ॲपल्स इक्वली बिटवीन 2 चिल्ड्रन. इथे दोन तुम्हाला, एक मुलगा आणि एक मुलगी चित्र दिसते. तुम्हाला दिलेले ॲपल दोघांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे, समान. बघा, सुरुवातीला 6 ॲपल केले आपण. 6 डिवायडेड बाय 2 केलं. प्रत्येकाला किती ॲपल आले? 3. म्हणजे प्रत्येकाला कम्प्लीट ॲपल मिळाला. 4 ॲपल असतील तर इक्वली डिस्ट्रीब्यूट होताना प्रत्येकाला कम्प्लीट ॲपल मिळतील 2. 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2. एकच ॲपल असेल तर प्रत्येकाला कम्प्लीट मिळेल का? नाही, हाफ मिळेल. म्हणजे 1 ॲपल डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1 बाय 2 इज इक्वल टू हाफ. हाफ ॲपल मिळेल. 7 ॲपल असतील तर त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण कसं करणार? 7 डिवायडेड बाय 2. 7 आपल्याला दोघांना वाटायचे. मग सुरुवातीला आपण 6 ॲपलचं डिस्ट्रीब्युशन केलं. 3 कम्प्लीट आले त्या मुलीला आणि 3 या मुलाला पण कम्प्लीट मिळाले. मग 1 ॲपल इज रिमेनिंग. मग 1चे आपण काय केले? 2 पार्ट केले. आणि मग प्रत्येकाला किती मिळाला? 3 अँड हाफ. 3 अँड हाफ हा पण इनकम्प्लीट नंबर आहे, मिक्स्ड फ्रॅक्शन. हा कसा केला आला आपला फ्रॅक्शन? 7 डिवायडेड बाय 2. 7 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 7 बाय 2 इज इनकम्प्लीट. याच्यामध्ये सगळे कम्प्लीट नाही आहेत, मग याला काय म्हणायचं? फ्रॅक्शन. आता याच फ्रॅक्शनवरचे ऑपरेशन्स आपण शिकणार आहोत. पहिलं आहे आपलं कन्व्हर्ट इम्प्रॉपर फ्रॅक्शन इनटू मिक्स्ड फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन मीन्स काय? जेव्हा एखाद्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर हा मोठा असतो आणि डिनॉमिनेटर हा छोटा असतो. न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, मग त्याला काय म्हणायचं? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आपण 2 एक्झाम्पल घेणार आहोत. बघा, 25/3. न्यूमरेटर मोठा आहे, डिनॉमिनेटर काय आहे? छोटा आहे. आता याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करताना काय करायचं? 25ला 3ने डिव्हाइड करायचं. बघा, 3 8 जा 24. टेबल लर्न असले पाहिजेत तुमचे. रिमाइंडर आली 1. ही रिमाइंडर 3 पेक्षा काय आली पाहिजे? लहान. 3 पेक्षा लहान जर आली तर आपला हा डिव्हिजन झाला. आणि आता आपण याचं कन्व्हर्शन इथं लिहू शकतो. देअरफॉर 25/3 इज इक्वल टू काय करायचा? हा जो असतो हा कम्प्लीट नंबर आहे, कोशंट, तो इथं लिहायचा. हा रिमाइंडर आहे तो वरती लिहायचा आणि हा जो डिव्हिजर आहे तो खाली लिहायचा. वाचताना कसं वाचायचं? 8 अँड 1/3. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा आपण घेऊया 45 डिवायडेड बाय 2. मोठं घेतलं मुद्दाम. आता 45/2. 2 2 जा 4. आता तुम्ही याला असं नाही लिहू शकत की ही रिमाइंडर 2 पेक्षा मोठी आलेली आहे म्हणून याला परत डिवाइड करायचं. 2 2 जा 4. 1 आला रिमाइंडर. आता लिहिताना आपण आन्सर लिहिणार आहोत 45/2 इज इक्वल टू, हा कम्प्लीट नंबर आधी लिहायचा, 22 अँड 1/2. डिव्हिजर हाच आला पाहिजे. बघा, इथं हा जो आहे तोच. कोशंट इथं कम्प्लीट नंबर आहे ना, आणि हा जो रिमाइंडर असतो तो वरती लिहायचा न्यूमरेटरच्या जागी. समजलं? आता उलट कन्व्हर्ट मिक्स्ड फ्रॅक्शन इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. समजा तुम्हाला दिले मिक्स्ड फ्रॅक्शन. हा मिक्स्ड फ्रॅक्शन आहे, 3 अँड 1/2. आता याला तुम्हाला कन्व्हर्ट करायचं. कसं कन्व्हर्ट करायचं? याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 × 2 + 1 अपॉन 2च राहू द्यायचं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. 3 2 जा 6. 6 + 1 अपॉन 2 आणि मग इज इक्वल टू 7/2. मग देअरफॉर आन्सर लिहायचं 3 अँड 1/2 इज इक्वल टू 7/2. दुसरं आपण अजून एक घेऊया. 5
अँड 2/7. 5 अँड 2/7 कसं मल्टिप्लिकेशन करायचं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं बघा, लक्षात ठेवा. इज इक्वल टू 5 × 7 आणि मग हा जो आहे तो ॲडिशनमध्ये लिहायचा +2 खाली डिनॉमिनेटरमध्ये परत 7. आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 5 7 जा 35 +2/7. मग नंतर ॲडिशन करून घ्यायचं 37/7. आन्सर लिहायचं परत. देअरफॉर 5 अँड 2/7 इज इक्वल टू 37/7. सगळ्या स्टेप व्यवस्थित कंप्लीट करत जा. आता आपण सोडवणार आहोत प्रॅक्टिस सेट 9. प्रॅक्टिस सेट 9 आपण सोडवणार आहोत. कन्व्हर्ट इंटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे हे सगळ्या संख्या तुम्हाला कशामध्ये कन्व्हर्ट करायच्या आहेत? इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. बघा 7 अँड 2/5 इज इक्वल टू, आता आपण मल्टिप्लिकेशन कशाचं करायचं? 7 अँड 5चं. 7 × 5 +2 डिवायडेड बाय किती लिहिणार? 5 इज इक्वल टू, याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. आधी आपण खाली करूयात स्टेप बाय स्टेप. 7 5 जा 35 +2/5 इज इक्वल टू 35 + 2 37/5. देअरफॉर आन्सर परत लिहायचा. 7 अँड 2/5 इज इक्वल टू 37/5. व्यवस्थित लिहा आन्सर, आतापासून सवय लावा. त्यानंतर दुसरं आहे आपलं 5 अँड 1/6. बघा मल्टिप्लिकेशन कशाचं करणार? 5 × 6 +1 डिवायडेड बाय 6. आधी मल्टिप्लिकेशन करायचं. 5 6 जा 30 30 + 1/6 इज इक्वल टू 31/6. देअरफॉर 5 अँड 1/6 इज इक्वल टू 31/6. त्यानंतर आपलं थर्ड एक्झाम्पल आहे. मल्टिप्लिकेशन कशाचं करणार? 4 × 4 +3/4. 4 4 जा 16 16 + 3/4 इज इक्वल टू 19/4. आन्सर लिहा परत. 4 अँड 4/3 इज इक्वल टू 19/4. पुढचं आहे 2 अँड 5/9. 2 × 9 + 5 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू 2 × 9 केलं आपलं 18 18 + 5 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू 23/9. थोडं जागा इथं अडचणीची झाली. आन्सर लिहा परत. 2 अँड 5/9 इज इक्वल टू 23/9. आता इथे बघा 1 × 7 + 5 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू 7 1 जा 7 7 + 5 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 7. देअरफॉर 1 अँड 5/7 इज इक्वल टू 12/7. कळालं? आता पुढचा क्वेश्चन आहे टू कन्व्हर्ट मिक्स्ड फ्रॅक्शन. हे कन्व्हर्ट द इम्प्रॉपर फ्रॅक्शन इंटू मिक्स्ड फ्रॅक्शन. कन्व्हर्ट इंटू मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेलं आहे आणि तुम्हाला इथे इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिला आहे. तो कशामध्ये कन्व्हर्ट करायचा तुम्हाला? मिक्स्डमध्ये. याच्यामध्ये आपण डिवाइड करत असतो. 30 डिवायडेड बाय 7 7 4 जा 28 रिमाइंडर आला 2. हा रिमाइंडर 7 पेक्षा 2 जर आला कमी लेस आला स्मॉलर आला तर आपलं झालेलं आहे. इज इक्वल टू, आता कंप्लीट नंबर लिहायचा इथं 4. हा 2 वरती लिहायचा न्यूमरेटरमध्ये आणि हा डिनॉमिनेटरमध्ये. देअरफॉर 30 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू 4 अँड 2/7. त्याच्यानंतर सोपं आहे खूप, प्रॅक्टिसने येऊन जाईल तुम्हाला. भरपूर प्रॅक्टिस करा. 7 डिवायडेड बाय 4 डिव्हिजन करून घ्या. आधी वरच्या संख्येला खालच्या संख्येने भाग द्यायचा. 7 डिवायडेड बाय 4 4 1 जा 4
3 आलं रिमाइंडर. देअरफोर बघा याचा आन्सर आपण आधी लिहून घेऊया. कंप्लीट नंबर आधी लिहून घ्यायचा वरचा, अँड हा 3/4. देअरफोर 7/4 इज इक्वल टू 1 अँड 3/4. तिसरं एक्झाम्पल आहे आपलं 15 डिवायडेड बाय 12. टेबल पाठ असले पाहिजेत. 12 1 जा 12. नसेल पाठ तर जी संख्या करायची त्याचा टेबल बाजूला तयार करून लिहून ठेवायचा. रिमाइंडर आलं 3. 12 पेक्षा काय आलं, छोटं आलं. आन्सर लिहून घेऊ आधी 1 अँड 3/12. देअरफोर 15/12 इज इक्वल टू 1 अँड 3/12. बघा 8 1 जा 8. 3 आलं रिमाइंडर इज इक्वल टू 1 अँड 3/8. देअरफोर 11/8 इज इक्वल टू 1 अँड 3/8. आन्सर लिहा हायलाइट करो. इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय 4. 4 5 जा 20. 1 आलं रिमाइंडर इज इक्वल टू आन्सर लिहून घेऊ आपण आधी 5 कंप्लीट नंबर 5 अँड 1/4. देअरफोर 21 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 5 अँड 1/4. कळालं तुम्हाला? आता पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये 2 क्वेश्चन दिलेले आहेत. दोन्ही पण वर्ड एक्झाम्पल आहेत. पहिला आहे त्याच्यात क्वेश्चन नंबर 3 आहे राईट द फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग फ्रॅक्शन्स. आणि पहिलं दिलेलं आहे आपल्याला इफ 9 kg राईस इज शेअर्ड अमॉंगस्ट 5 पीपल हाऊ मेनी किलोग्रॅम ऑफ राईस डज ईच पर्सन गेट. म्हणजे काय आहे 9 kg राईस आहे आणि तो किती जणांना वाटप करायचा आहे 5 पीपलला. डिस्ट्रीब्यूट 9 kg राईस इंटू 5 पीपल्स. 5 जणांमध्ये वाटप करायचं आहे. वाटप करताना आपण डिव्हिजन करत असतो 9/5. हे पण उत्तर एवढं पण तुम्ही डायरेक्ट लिहू शकता किंवा तुम्ही याला मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. समजा फॉर एक्झाम्पल 9 डिवायडेड बाय 5 इकडे करून घ्यायचं. इथेच केलं तरी चालेल किंवा इकडे बाजूला करून घ्या. 5 1 जा 5. रिमाइंडर आला 4. 5 पेक्षा छोटा आला इज इक्वल टू 1 अँड 4/5. इथं लिहिताना तुम्ही कुठल्याही याच्यापैकी एक उत्तर लिहू शकता. देअरफोर ईच पर्सन गेट 1 अँड 4/5 kg राईस. कळालं? पुढचं एक्झाम्पल आहे टू मेक 5 शर्ट्स ऑफ सेम साइज 11 meters ऑफ क्लॉथ इज नीडेड. हाऊ मच क्लॉथ इज नीडेड फॉर 1 शर्ट. बघा टू मेक 5 शर्ट म्हणजे 11 मीटर क्लॉथ आपल्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये आपले किती शर्ट बनत आहेत 5 शर्ट बनत आहेत. तर मग 1 शर्टसाठी तुम्हाला किती कापड लागेल असं त्यांनी विचारलेलं. किती क्लॉथ लागेल. हाऊ मच क्लॉथ नीडेड फॉर 1 शर्ट. इथं पण काय करावं लागणार आपल्याला डिव्हिजन करावं लागणार आहे. 11 मीटर जर 5 शर्टसाठी असेल तर 1चं काढण्यासाठी याला डिव्हाइड करावं लागणार आहे 11/5. याचं पण आपण डिव्हिजन बाजूला करून घेऊया. 11 डिवायडेड बाय 5. 5 2 जा 10. 1 2 अँड 1/5. मग 2 अँड 1/5 मीटर क्लॉथ इज नीडेड फॉर 1 शर्ट. फॉर 1 शर्ट 2 अँड 1/5 मीटर क्लॉथ इज नीडेड. समजलं? आज आपण इथंच थांबूयात.